काही कमी पडू नका। हा म्हणजे तिने गिळले सूर्याशी थोर नवलाभ झाला, वांझे पुत्र प्रसवला महायोग पीठी तटे भीमरथ्यं वरम पुंडरीकाय दातु मुनीन्द्र समागत्य तिष्ठन्तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम। पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका। ओम ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम ज्ञानमूर्तिम द्वंद्वातीतं गगन सदृशं तत्वमस्यादि लक्षणम एकम नित्यं विमलमचलं सर्वादि साक्षभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुतं नमामि। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुदेवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। जया संगतीने विराग झाला मनोदरीचा जडभास गेला, साक्षात परमात्मा मज भेटविला विसरू कसा मी श्रीपाद पादुकांना। गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। नमो ज्ञानेश्वर Oh
श्री संताची माता वा वा. आणि पाहिलं तर फारच सुंदर आहे. तुम्ही फार आनंदाने हे करता, त्याचा मला फार मोठा आनंद आहे. खूप सुंदर असं नियोजन आहे. चांगले चांगले महात्मे मंडळी तुम्ही बोलवता, चांगली गोष्ट आहे. ज्ञानार्जन करण्याची भूमिका तुमची चांगली आहे आणि आताही चांगल्या पद्धतीनं तुम्ही सर्वजण उपस्थित आहात. तुमच्याकडे बघितल्यावर असं वाटलं बा अभंग कोणता घ्यावा, नाही का? तर मुक्ताबाईंचा अभंग आहे. आता हे जे सगळं असतं ना, पहा, मंडप दिलाय, बरोबर? मंडप आहे, वाजंत्री आहेत, पिपाणीवाली, भोंग्यावाली सगळी, नाही का? चांगलं मोठं जंगी डीजे, पंचपक्वान्नाचं जेवण आहे, वरबाप वरमाई नथा घालून आहे, वरमाई लुगडं नेसून. कशासाठी, कशाच्या संदर्भात आहे ते? त्या सगळ्याचं सेंटर काय आहे? हे सगळा लावाजामा आहे. वराड वराडी कलावऱ्या जेवण कशाच्या संबंधाने आहे? नवरदेवाच्या. कशाच्या संबंधाने आहे? नवरदेवाच्या. हा, हे तुम्ही सगळं सजावलं. हे सगळं सकाळी उठल्यावर काकडा घेता, त्याच्यानंतर ज्ञानेश्वरी पारायण आहे, त्याच्यानंतर गाथा भजन आहे, त्याच्यानंतर हरिपाठ आहे, त्याच्यानंतर कीर्तन आहे, त्याच्यानंतर जागर आहे. कशाच्या संबंधाने आहे का माहिती? कशाच्या संबंधाने? देवाच्या संबंधाने. कशाच्या संबंधाने? देव माहिती आहे का? देव देव आहे माहिती? एक बस सांगतो, देव तीर्थयात्रेला आहे. तुम्ही तीर्थयात्रेला पैसे भरता, तिथं जाता, देव सापडला. एक बस सांगतो, देव पंढरपूरला आहे. तुम्ही तिथं वारीला जाता, सापडला. सापडला. देवाचा काय तपास नाही बा. सगळी तयारी आहे, पण नवरदेवच नाही. त्या वराडाचा उपयोग नाही, आणि त्या वराडणीचा उपयोग नाही, आणि त्या कलावऱ्यांचा उपयोग नाही. तसं जर आपल्याला देव समजला नाही, देव प्राप्त जर झाला नाही, तर महाराजाचाही उपयोग नाही.
पक्वाद्यांचा बी उपयोग नाही, गायकांचा बी उपयोग नाही. हे सगळे ज्याच्या संबंधानं आहे त्याला देव असं म्हणतात. काय म्हणतात? मुक्ताबाई अभंग त्यांचा आहे. मुक्ताबाईंचा परिचय तुम्हाला वेगळा देण्याची काही गरज नाही. माझी मुक्ताई मुक्ताई 10 वर्षाचं लेकरू, हे चांगल्या योगियाने तिले मानले रे. माझी मुक्ताई मुक्ताई 10 वर्षाचं लेकरू, चांगल्या योगियाने तिले मानले गुरु. तिले मानले रे गुरु, तिले मानले रे गुरु. तिले मानले रे गुरु, तिले मानले रे गुरु. मानले रे गुरु, तिले मानले रे गुरु. तिले मानले रे गुरु, तिले मानले गुरु. माझी मुक्ताई मुक्ताई 10 वर्षाचं लेकरू, चांगल्या योगियाने तिले मानले रे गुरुना. माझी मुक्ताई मुक्ताई 10 वर्षाचं लेकरू, चांगल्या योगियाने तिले मानले गुरुना. 10 वर्षाची आहे मुक्ताबाई. किती वर्षाची? हे बायांनो, महिलांनो, आयांनो, मावशांनो, किती वर्षाची? आपल्या 10 वर्षाच्या पोरीला चालता येतं नीट? येत? हे बघा, हे पॅन्ट वर आले तर कळत काही नाही कळत. 10 वर्षाची मुक्ताबाई. आणि किती वर्षाचा चांगदेव बाबा आहे? चांगदेव बाबा 1400 वर्षाचा गडी आहे. 18 वेळा यमाला माघारी पाठवलंय. किती वेळा? योगाच्या बळावर. हा, शरण आला. कुणाला? मुक्ताबाईला. फुकट नाही आला. फुकट तुम्ही तरी शरण जाताल का? मग याच्या सांगा बरं, गुरु किती जणांनी केलेला आहे? एवढ्यांच्यात गुरु किती जणांनी केला? बोट वर करा. अरे फसलं का काय माझं काम? मला वाटलं तुम्हाला सगळ्याला गुरु असेल म्हणून मी आपला तत्वज्ञानाचा अभंग घेतलाय. कूट प्रकरणातला अभंग घेतला. म्हणलं तुम्हाला गुरु असेल. अरे गुरु बिना ज्ञान कळे ना, कळे ना, कल बाजारात मिळेना. गुरु विना ज्ञान कळेना, कळेना, अक्कल बाजारात मिळेना. गुरु बिना ज्ञान कळे ना, कळे ना, कल बाजारात मिळेना. गुरु विना ज्ञान कळेना, कळेना, अक्कल बाजारात मिळेना. 20 लाखाचे बांधले घर, नवरगाड्याची मन्या मोरा. लाखाचे बांधले घर, घर, नवरगाड्याची मन्या मोरा. 20 लाखाचे बांधले घर, नवरगाड्याची मन्या बोल. 20 लाखाचे बांधले घर, घर, नवरगाड्याची मन्या मोरा. बायको विना शोभा येईना. राधे राधे. गुरु विना ज्ञान कळेना, कळेना, अक्कल बाजारात मिळेना. गुरु विना ज्ञान कळेना, कळेना, अक्कल बाजारात मिळेना. गुरु विना ज्ञान कळेना, कळेना, अक्कल बाजारात मिळेना. मिळेना. काय म्हणते पण? 20 लाखाचे बांधिले घर, घर, त्यावर काढिले चिमण्या मोर.
20 लाखाचं घर बांधलं, एसी बसवला, टीव्ही आणला, फ्रीज आहे, सगळं जिथल्या तिथं सुविधा आहे, गादी आहे, खाट आहे, पण बायकोच नाही. हा, मरायचा का पालथा पडून त्याच्यात? अरे बायको विना शोभा येईना, येईना अक्कल बाजारात मिळेना, गुरु विना अनुभव कैसा कळे. अरे जर गुरुच नसेल तर परमार्थ काय करणार? डोंबलं. मग बुवा बी सांगतो सासू सुनाच्या गोष्टीं तुमचा टाइमपास करतो, ते काय सांगणार दुसरं? हसावलं तुम्हाला म्हणजे पुढची तारीख त्यांची पुढच्या वर्षीची फिक्स झाली. हा, गुरु नाही केला. अरे ज्याने गुरु नाही केला त्याचा जन्म वाया गेला. ज्याने गुरु नाही केला त्याचा जन्म वाया गेला. ज्याने गुरु नाही केला त्याचा जन्म वाया गेला. गुरु नाही केला त्याचा जन्म वाया गेला. हरिनाम विसरला गाढव कुंभाराचा झाला. हरिनाम विसरला गाढव कुंभाराचा झाला. गुरु करा रे गुरु करा, करा रे गुरु करा. ज्याने गुरु नाही केला राधे राधे. नाही केला त्याचा जन्म वाया गेला. ज्याने गुरु नाही केला त्याचा जन्म वाया गेला. ज्याने गुरु नाही केला त्याचा जन्म वाया गेला. नहीं गुरु का बच्चा, नहीं गुरु का बच्चा, वो नर कच्चा वे कच्चा. कच्चा रे. गुरुच नाही केला तर कच्चा. मुक्ताबाईनं गुरु केली म्हणून पक्क्या, आणि 1400 वर्षाचं शरण आलं. चांगदेव बुवा आज नाहीत काय? आहेत आज चांगदेव नाहीत, लय येत. आम्हाला सगळं कळालं. काय कळालं काय तुला? म्हणतात ना, परमार्थात जिंदगी घालवली पण कळलं काहीच नाही. मुक्ताबाई चांगदेव संवाद आहे. चांगदेव महाराज शरण आले माऊली ज्ञानोबरायांना. ज्ञानोबराया मला अनुग्रह द्या. काय द्या? अनुग्रह द्या. अनुग्रह कळतो का? कोणत्या बुवानी सांगितलं का अनुग्रह असतो म्हणून? नाही. ते दरवर्षी असतं ना, माग शुद्ध दशमी पाहुणे गुरुवार केला अंगीकार तुका म्हणे. कशाचा अंगीकार केला? कशाचा? अनुग्रह दिन. तुकोबराया अनुग्रह दिन असं म्हणतात. अनुग्रह परमार्थात असतो. बोध त्याला म्हणतात. गुरु जे शिष्याला करतात त्याला बोध असं म्हणतात. आणि जोपर्यंत असा समर्थ सद्गुरु आपल्या जीवनामध्ये येत नाही तोपर्यंत परमार्थाची सुरुवातच नाही. शेवट तर द्या सोडून. सद्गुरूची प्राप्ती परमार्थाची सुरुवात आहे आणि सद्गुरूची पूर्ण कृपा परमार्थाचा शेवट आहे. लक्षात घ्या. नाही, गुरु भरपूर असतात. हे शिकवतं त्याला बी गुरुच म्हणतात. पेटी शिकवतं त्याला बी काय म्हणतात? गुरुच. ते मधुम शिकवतं त्याला बी गुरुच. टाळ शिकवतं त्याला बी गुरुच. खुरपाई शिकवतं त्याला बी गुरुच म्हणतात. भाकरी करा शिकवतं त्याला बी काय म्हणतात? गुरुच म्हणतात. पण सद्गुरु काय? सद्गुरु. सद्गुरु वाचोनी साप. सद्गुरु वाचोनी सापडे नासोय. सद्गुरु वाचोनी सापडे नासोय. सद्गुरु वाचोनी सापडे नासोय. सद्गुरु वाचोनी सापडे नासोय.
ठिकाणी सापडेना सोय, धरावे ते पाय आधी आधी. सद्गुरु शिवाय तरण उपाय नाही, हे कळलं चांगदेवाला. पण 1400 वर्षानंतर किती माऊलींना शरण आले. माऊली ज्ञानोबराय म्हणले तुमचे गुरु घराच्या पाठीमागं आहेत, तिथं जा आणि बोध घ्या. काय म्हणले? बोध घ्या. चांगदेव महाराज घराच्या पाठीमागं गेले. आता ती आखी कथा सांगत बसत नाही तुम्हाला, शरण आले तिथून पुढं. तुम्हाला कथा लय गोड वाटत येते. शरण आले तिथून पुढं. पाठीमागं घराच्या गेले तर कुणी दिसलं नाही. पुन्हा माघारी आले. माऊली माग तर कुणीच दिसत नाही. म्हणले कुणीच नाही. म्हणले कुणी नाही, एवढी एवढीशी एक पोर आहे भांडी घासते ती. म्हणले ते एवढीशी आहे का? एवढीशी मुक्ताबाई माग पाठीमाग भांडी घासीत होती, एवढीशी ती. कळलंच नाही हो. गुरुचा आणि वयाचा संबंध नसतो, गुरुचा आणि ज्ञानाचा संबंध असतो. गुरु ज्ञानावरून ओळखले जातात. गुरुतेथ ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी समाधान अथी जैसे. गुरुतेथ ज्ञान. कोणचं ज्ञान? भाजी भाकरी खायचं, लापशी कशी चोपायची त्याचं. मग ज्ञानी आत्मदर्शन आणि दर्शनी समाधान अथी जैसे. आत्म्याचं दर्शन करून देण्याची ताकद ज्याच्यामध्ये आहे त्याला सद्गुरू असं म्हणतात. आणि जवळ तो आत्मदर्शन योग माणसाच्या जीवनात येत नाही, अरे किती 84 लक्ष योनी फिरावंच लागणार. तुम्ही किती बी कीर्तन ऐका, किती बी, 1000 नाही, 2000 नाही, 10,000 ऐका. कीर्तन श्रवण करणं वेगळं, कीर्तन ऐकणं वेगळं. श्रवण करणं वेगळं आणि कीर्तन त्याच्यापेक्षा कळणं त्याच्यापेक्षाही वेगळं. पाठीमागं गेले पुन्हा आणि मुक्ताबाईंचं पाय धरलं. आई मला बोध द्या. काय द्या? मला बोध द्या, मला ब्रह्मज्ञान द्या. काय द्या? ब्रह्मज्ञान. कशाला म्हणतात ब्रह्मज्ञान? कशा संग खात्यात ब्रह्मज्ञान? कशा संग खात्यात काय माहिती. तुम्हाला कधी इथं उभं राहणार आणि ब्रह्मज्ञानाचा विषय तरी काढला का कधी? तुम्ही लय कीर्तनकार पाहिले, ऐकले. ब्रह्मज्ञान सांगणारा भेटला? भेटत नाही, दुर्मिळ आहे, दुर्लभ आहे. अद्वैत कुसरी त्यांनी उगं लिहून ठेवलं नाही हरिपाठात. बुवा लय बेटा त्यान, लय बुवा पाहिली भरधान्य दिलं तर 25 बगोळावा त्यात.
भेटी. बुवाची भेट सोपी आहे, संताची भेट अवघड आहे. किती अवघड. हातानं समुद्र तरून जाता येईल. चंद्रामृत सुखे सेववीर. चंद्रामृत सुखे सेववीर सदा दातार विधर वेल मुलाज. सुखे सेववीर सदा दातार विधर. ओ माया करत रविला परिजा साधूची भेट ना मुळगा. साधूची भेट ना मुळगा परिजा साधूची भेट ना मुळगा. करत रविला परिजा साधूची भेट ना मुळगा. साधूची भेट ना मुळगा. साधूची भेट ना मुळगा. बाह्या हेळा सागर तरवेल चंद्रामृत सुखे सेववील. असतात बावळणारा सूर्य कासर लावून वढून धरता येईल, शक्य आहे. पण साधू भेटू शकत नाही. त्याला 1400 वर्ष लागलं. कुणाला? आपल्याला कधी भेटेल देव जाण. पण भेटल्याशिवाय तर पर्याय नाही. जवळ भेटत नाही तवर 84 लक्ष योनी कुत्र्याच्या खोकडाच्या माकडाच्या योनीला जावंच लागणार. हो, कुत्र्याच्या जन्मात गेलं कोटी वेळा कुत्र मेलं की कुत्र, मेलं की कुत्र. किती वेळा? 1 कोटी वेळा. गाढवाच्या जन्माला गेलं की मेलं की गाढव, मेलं की गाढव. किती वेळा? 1 कोटी वेळा. असं 84 लक्ष योनी कोटी कोटी फेरा. कवर जवर साधूची भेट नाही होत तवर. साधूची भेट झाली की काम झालं. संताची भेट झाली, देवाची भेट होणं सोपं आहे. देव भेटणं खूप सोपं आहे. कारण आत बी तोच आहे, बाहेर बी तोच आहे, खाली बी तोच आहे, वर बी तोच आहे, सगळीकडे तोच आहे. कसा आहे तो? परलाघना हरी देसे लागन देवा